मग एखादी महिला जर आले तर हिंदीमध्ये बोलणारी आणि एक दोन तुम्ही आणि वकील साहेब दोघं तिघं वसुंधरा प्रतिष्ठानकडून हा जो गणेश उत्सव आहे हा कशा पद्धतीने साजरा केला जातो? वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मागच्या 9 वर्षापासून जे गणेश उत्सवाचे जे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसामध्ये विविध प्रकारचे आम्ही इथं कार्यक्रम घेतो. महिलांसाठी महिला सबलीकरण असेल, त्याच्यामध्ये अवयवदान असेल, नेत्रदान असेल, बॉडी डोनेशन असेल, रक्तदान शिबिर असेल. आता आम्ही जो गणपती बसवतो हा राजीव गांधी चौकातल्या टॅक्सी पॉईंटला बसवतो आहे. तर त्या टॅक्सी पॉईंटला ड्रायव्हर लोकांची संख्या जास्त आहे, त्यांना मानेचा वगैरे जास्त त्रास असतो. त्याच्यामुळे इथं फिजिओथेरपीचं पण आम्ही त्यांच्यासाठी एक शिबिर घेतो आहे. आणि विविध स्पर्धा त्याच्यामध्ये मग हस्तकला असेल, चित्रकला असेल, रांगोळी स्पर्धा असेल, शिल्पकला असेल, कुस्ती असेल, मलखांब असेल, जेवढ्या प्राचीन स्पर्धा, भालाफेक, गोळाफेक, जेणेकरून आजकाल जर आपण पाहिलं तर आजच्या आपल्या पिढीला मोबाईलची एवढी जास्त सवय झालेली आहे की मैदानं खेळ ते विसरून गेलेली आहेत. त्यामुळं आपण यासोबतच खो खो, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम अशा विविध स्पर्धा ह्या 10 दिवसामध्ये घेतो. आणि त्याचबरोबर महिलांच्या सबलीकरणासाठी आपण केक बनवण्याचं म्हणजे प्रशिक्षण देतो, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देतो. त्यानंतर आपण व्यसनाधीन तरुणांसाठी व्यसनमुक्तीसाठी विविध ठिकाणी व्याख्याने ठेवतो. या 10 दिवसामध्ये आपण असे वेगवेगळे समाज उपयोगी, समाजहिताचे 10 दिवसाचे 10 उपक्रम आपण करतो. आता ज्या गणेशाच्या मूर्तीची आपण स्थापना केलेली आहे ही कशा पद्धतीने पर्यावरणपूरक केलेली आहे? आपण जेवढं होईल तेवढं पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली गणेशा स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर यावर्षीची मूर्ती पाहिली असता त्या मूर्तीमध्ये आपण शॅडो, चिनी माती, लाल माती, काळी माती आणि पांढरी माती अशा विविध मातींचा उपयोग केलेला आहे. आणि याच्यामध्ये पावसानं पडलेलं पाणी त्याच्यामध्ये मुरू नये म्हणून आपण त्याच्यावर बेलतेलसुद्धा लावलेलं आहे मॅडम, जेणेकरून तेलामुळं पाणी मध्ये न मुरता पाणी वरच्यावर असं निष्ठून जातं. मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी झाडात आहे अशी एक टॅगलाईन घेऊन 2017 आम्ही लातूरमध्ये वृक्षरूपी गणरायाची आम्ही स्थापना करतो. एका झाडाला दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाचं रूप देतो आणि वेगवेगळे संदेश त्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी आपण बघतो की विकासाच्या नावाखाली असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असेल, लोकसंख्या वाढल्यामुळं आपण झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. तर झाडांची कत्तल रोखणं ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे असा एक संदेश घेऊन यावर्षी आम्ही एक वृक्षरूपी गणपती आम्ही स्थापन केला आहे की एक व्यक्ती ज्यावेळेस झाडावरती कुऱ्हाड उगारतो त्यावेळेस गणपती बाप्पा त्या झाडातून स्वतः अवतरतात, प्रकट होतात आणि त्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला थांबवतात. सोबत उंदीर देखील ती कुऱ्हाड पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या माध्यमातून आमचा एवढाच संदेश आहे की वृक्षतोड थांबणं ही काळाची महत्त्वाची गरज आहे. ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? 2017 पहिल्यांदा असं वाटलं की आपल्याकडे दुष्काळ पडला आहे आणि का पडला आहे तर आपल्याकडे झाडांची संख्या कमी आहे. तर वनांचं क्षेत्र वाढण्यासाठी गणेश उत्सव हा खऱ्या अर्थानं वृक्ष उत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी आम्ही ही संकल्पना मांडली. आणि पहिल्या वर्षी लोक आमच्यावरती हसले, झाडाचा गणपती कुठं असतं का. परंतु हळूहळू लोकांना कळायला लागलं त्याचं महत्त्व. कारण आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण झाडांमध्ये आपण देव पाहतो. तर त्या माध्यमातून सगळ्यांनी झाडामध्ये देव पाहायला पाहिजे आणि या माध्यमातून वृक्षांची चळवळ ही मनामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे असा एक प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे. निश्चितच ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजली की आपल्याला राज्य शासनाचा एक पुरस्कारही दिल्याचं समजतंय. अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मागच्या वर्षी राज्य शासनानं आमच्या या गणेश उत्सवाची दखल घेत आम्हाला 1 लाख रुपयाचा पुरस्कार त्या माध्यमातून भेटला आहे. एवढंच नाही तर राज्याचे जे राज्यपाल आहे सध्याचे CP राधाकृष्णन साहेब यांनी देखील आम्हाला शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आमचं कौतुक केलेलं आहे. आणि केवळ 10 दिवसामध्ये आम्ही गणपती बाप्पा बसवतो असं नाही, तर वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वर्षभर काम करतो. आणि या 10 दिवसामध्ये इथं आलेल्या प्रत्येक भक्ताला आम्ही एक फळाचं झाड देतो. आणि या माध्यमातून वृक्षांची चळवळ ही खऱ्या अर्थानं लोक चळवळ झाली पाहिजे.
यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्य शासनाचा जो आपल्याला 1 लाखाचा जो पुरस्कार मिळाला त्यातून सुद्धा आपण वृक्षांची लागवड केल्याचं समजतं. बरोबर आहे, कारण ज्या संकल्पनेमधून आम्हाला ते पुरस्कार भेटलं आहे तर ती रक्कम देखील सत्कर्मी लागावी म्हणून आम्ही त्या 1 लाख रुपयामधून लातूर शहरामध्ये आणि आजूबाजूला जिथं शक्य आहे तिथं आम्ही वृक्षारोपण आणि संवर्धनाचं काम केलेलं आहे.